नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे छान अशा सिल्कच्या कुर्तीज. ज्या मागच्या वेळी मी तुम्हाला कॉटनच्या कुर्तीज दाखवल्या होत्या, तर त्याच लास्या फिनेरी म्हणजे त्या ताईंकडून आलेल्या आहेत. ते या सिल्कच्या कुर्तीज आहेत आणि एकापेक्षा एक सुंदर डिझाईन, कलर, पॅटर्न आणि खूप रिझनेबल रेटमध्ये या कुर्तीज आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की कुठल्या कुठल्या सिल्कच्या आणि कुठले कुठले पॅटर्न आहेत. ते एवढेच पॅटर्न नाही आहेत, आणखीन भरपूर पॅटर्न आहेत. पण सध्या त्यांनी माझ्याकडे ज्या पाठवल्या तर ते पॅटर्न्स मी तुम्हाला दाखवते, त्याचे फीचर्स मी तुम्हाला सांगते. प्लस कुर्तीज घेताना किंवा सिल्क कुर्तीज घेताना तुम्ही आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर सिल्कच्या कुर्तीमध्ये पहिली कुर्ती जी मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे की बघा, जी मी स्वतः वेअर केली आहे. हा छान असा ब्लूइश कलर आहे, असा टर्किश ब्लू आपण जो म्हणतो तसा कलर आहे. खूप सुंदर अशी याच्यावरती प्रिंट आहे बघा. ही गोल्डन म्हणजे एकदम सोबर गोल्डन कलर जो असतो ना, तशी एकदम सुंदर अशी प्रिंट आहे. त्यानंतर ही जी मी वेअर केली आहे ही एल साइज मध्ये कुर्ती आहे बघा. पूर्ण बुट्ट्या आहेत ऑल ओव्हर कुर्तीवरती आणि खूप सुंदर कलर आहे. म्हणजे एकदम ब्लूही नाही आहे, एकदम नेव्ही ब्लूही नाही आहे. जो टर्किश आपण बोलतो ना तशा शाई कलर, तर शाई पण नाही आहे, टर्किशन ब्लू आहे हा. एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त आहे. हा एल साइज आहे. मी विदाउट अल्टर करता सुद्धा मला एकदम परफेक्ट झाली बघा. बॅकचा नेक सुद्धा एकदम सिंपल आहे आणि नॉर्मली मला तरी अशा सिंपल कुर्तीज आवडतात की ज्या सिंपल सोबर पण अशा थोड्याशा क्लासी दिसतात. तर ही एक कुर्ती आहे की बघा. आणि प्राइस रेंज याची जी आहे ती 1,500च्या आतमध्येच आहे. कारण सिल्क मटेरियल तुम्हाला माहिती आहे, कॉटन पेक्षा सिल्क मटेरियल मध्ये वर्क जास्त असतं, प्लस मटेरियल वेगवेगळे असतात. तर त्याच्यामुळे मटेरियल खूप छान आहे याचं बघा. स्लीव्जला अशी डिझाईन आहे आणि मी विदाउट अल्टर करता मला एकदम परफेक्ट ही कुर्ती झालेली आहे. कलर पण खूप सुंदर आहे हा. तर याचं मटेरियल पण खूप छान आहे, सिल्क आहे. आणि ही एक ब्लू कलरची कुर्ती. याचा नेक पॅटर्न असा आहे, ऑल ओव्हर फ्रंट साइडला बुट्टी आहे आणि बॅक साइडला फुल प्लेन आहे. तर सर्व बाकीच्या ज्या कुर्तीज आहेत त्या मी तुम्हाला अशाच दाखवणार आहे. कारण कसं असतं ना, कुर्तीजमध्ये जरी साईज एल असली तरी पण प्रत्येक कुर्ती तुम्हाला परफेक्ट बसेलच असं नाही आहे. काही कुर्तीज 19-20 असतं आणि तुम्ही म्हणून कुर्ती म्हणजे मी आता हे दाखवताच काही छोटे टिप्स ज्या मला सुचतात तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यातली फर्स्ट टिप जी असेल ती म्हणजे की कुर्ती घेताना कधीही तुमच्या साईजपेक्षा एक साईज थोडीशी मोठी घ्यायची कुर्ती. म्हणजे कधी काय होतं की काही मटेरियल जे असतात ते धुतल्यानंतर श्रिंक होतात. तर मग तुम्ही जर तसंच लगेच अल्टर केलं किंवा छोट्या साईजची कुर्ती घेतलीस किंवा एकदम परफेक्ट साईजची जरी कुर्ती घेतलीत तर ती धुतल्यानंतर श्रिंक होते आणि मग ती टाईट व्हायला लागते आणि मग त्याच्यानंतर आपण कधी ती घालतच नाही. तर तसं करण्यापेक्षा तुम्ही थोडीशी मोठी साईज घेतली. आता मला एल आणि एमच्या मधली साईज होते, तर मी आता सध्या एल साईजच्याच कुर्ती घेते. म्हणजे कधी त्या फिटही बसतात, कधी थोड्याशा अल्ट्रेशन करावे लागतात. पण मग अल्ट्रेशन केल्यानंतर कसं कुर्ती आपल्या हातात असते की जरी आपण कधी थोडे जाडे झालो, बारीक झालो तर तरी त्याच्यानुसार आपल्याला ते अल्ट्रेशन चेंज करता येतं. तर म्हणून कुर्तीची साईज ही तुमच्या रेग्युलर साईजपेक्षा एक साईज नेहमी थोडीशी मोठी घ्या. तर नेक्स्ट जी कुर्ती आहे, जो कलर मला खूप आवडला, खूप छान आहे हा. एकदम पेस्टल शेड आहे आणि नेक बघा किती सुंदर आहे कुर्तीचा. खूप छान काम केलंय, एकदम सोबर असा ह्याचा नेक आहे. डिझाईन खूप मस्त आहे आणि अशी ही कुर्ती आहे पूर्ण. त्याला साईडला पण खूप सुंदर अशी बॉर्डर आहे बघा. खूप सुंदर बॉर्डर आहे याला. एकदम सिंपल सोबर दोन्ही साईडला बॉर्डर आहेत. म्हणजे जे कट्स आहेत साईडचे तिथे दोन्ही साईडला बॉर्डर आहे. याच्या आतमध्ये इनर सुद्धा आहे. कुर्तीच्या आतमध्ये बघा तुम्ही, एकदम सॉफ्ट इनर आहे. कधी खूप हार्ड इनर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपण घातल्यानंतर कधी खूप फुगते कुर्ती. तर तसं नाही होणार. मटेरियल पण एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, खूप छान मटेरियल आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. प्रत्येक कुर्तीवरती तुम्हाला 10% डिस्काउंट. बघा किती सिंपल सोबर आहे. तुम्ही ऑफिसला वेअर करू शकता, काही फंक्शन्स असतील, व्हाईट लेगिन्स वरती, व्हाईट प्लाझो वरती सुद्धा तुम्ही वेअर करू.
आणि सर्वात बेस्ट गोष्ट जी मला आवडते म्हणजे लास्या विनेरीची की त्यांचे कलर्स खूप म्हणजे असे छान ब्राईट कलर्स आहेत की जे आता सध्याच्या यंग सगळ्या आपल्या जनरेशनला वगैरे आवडतील किंवा सगळ्यांनाच ओव्हरऑल सूट करतील. आणि हे असे कलर आहेत की जे कुठल्याही स्किन टेक्स्चरला सूट करतील. म्हणजे तुम्ही फेअर असाल किंवा थोडेसे सावळे जरी असाल तरीही त्यांना हे टेक्स्चर खूप सूट करतील. आणि मटेरियल खूप छान. हे नेकला बघा थोडंसं असं छान असं मिरर वर्क केलेलं आहे. म्हणजे सिंपल पॅटर्न आहे पण खूप मस्त आहे. आणि प्रत्येक कुर्तीवरती तुम्हाला 10% याच्यावरती डिस्काउंट आहे. तर नेक्स्ट जी कुर्ती आहे ती म्हणजे खूप छान असा हा मेहंदी कलर आहे. खूप मस्त आहे बघा. याच्यावर मेहंदी कलर आहे आणि पिंक कलरचं म्हणजे राणी कलरचं याच्यावरती वर्क आहे. खूप सुंदर आहे. नेक पॅटर्न पण एकदम सिंपल आहे पण एकदम सोबर आहे. घातल्यानंतर खूप छान दिसेल. कलर एकापेक्षा एक सुंदर आहे. अगदी सिंपल कुर्ती आहे बघा. फक्त नेकचं एवढंच पॅटर्न आहे कुर्तीवरती. बाकी फुल प्लेन आहे पण खूप वेगळाच लुक देतोय कुर्ती घातल्यानंतर. कारण हे सिल्कचं जे शाईन असतं ना त्याच्यामुळे कुर्तीला एक वेगळाच लुक येतो. आपण छोट्या कामांसाठी म्हणजे थोड्या छोट्या कामांसाठी किंवा काही फंक्शन्स असतील बर्थडे किंवा छोटे छोटे काही फंक्शन्स असतील तर तेव्हा सुद्धा अशा कुर्तीज. आणि ह्याच्यावरती कसं आहे ना की आपण पॅटर्नही बनवू शकतो. आता ह्याच्यावरती हा जो राणी पिंक कलर आहे तर तुम्ही अशाच कलरची लेगिन्स आणि अशाच कलरचा जर दुपट्टा जरी घेतला तरी तुमचा पूर्ण एक सेट होऊन जातो. तर खूप छान वाटतं. तर ही जी मी कुर्ती घातली आहे त्याच्यावर पण सुद्धा मी प्लाझो वेअर केला तर वेगळाच लुक येतो. म्हणजे जसं आपण रेडीमेड दुकानातून ड्रेस घेतो तर त्या ड्रेस सारखाच लुक येतो आणि घालायला एकदम कम्फर्टेबल असते. तर एकदम म्हणजे लुझिंगला आहे बघा कुर्ती माझी ही पण. तर एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे लुक जो आहे तो पण रिच येतो आणि तुम्हाला वेअर करायला सुद्धा एकदम कम्फर्टेबल वाटते. ते ही अशी एक कुर्ती आहे. याच्यामध्ये आतमध्ये अस्तर नाही आहे. या कुर्तीमध्ये प्लेनच आहे पण तरी म्हणजे अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे. तुम्ही बघत असाल मटेरियल अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे. आणि याचे स्लीव्ज असे प्लेन आहेत. तर ही एक कुर्ती आहे. प्रत्येक कुर्तीवरती म्हणजे ही कुर्तीज ज्या पण आहेत सगळ्या तर त्या मी तुम्हाला सांगते म्हणजे 1200-1300 ह्याच रेंजमध्ये आहेत. आणि त्याच्यावरती 10% डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्हाला 1000 पर्यंत किंवा 1000च्या आतमध्ये सुद्धा या कुर्तीचा बजेट जो आहे तो जाईल. नेक्स्ट जी कुर्ती आहे ती पण खूप सुंदर आहे कुर्ती. कलर खूप छान आहे याचा. खूप मस्त कलर आहे. वेगळाच कलर आहे थोडासा. तर बघा अशी कुर्ती आहे आणि शाईन खूप छान आहे कुर्तीला. आणि एकदम सॉफ्ट आहे मटेरियल. अजिबात कडक मटेरियल नाही आहे. एकदम सिंपल सोबर अशी कुर्ती आहे. फक्त गळ्याला बघा एवढंच याच्यामध्ये वर्क आहे. बाकी पूर्ण प्रिंट आहे याच्यावरती अशी छान आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. खूप सुंदर आहे बघा. अशा प्रकारची कुर्ती आहे. घातल्यानंतर खूप सुंदर वाटेल. एकदम सिंपल सोबर अशी कुर्ती आहे ही. ओव्हरऑल पूर्ण कुर्तीवरती असं प्रिंट आहे. त्यानंतर ह्याला आतमध्ये छान असं अस्तर सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे कुर्ती तुम्हाला अजिबात ट्रान्सपरंट वाटणार नाही. आणि ही खूप बजेटमध्ये आहे. म्हणजे 800 रुपयाच्या आतमध्येच ही कुर्ती आहे. 800च्या रेंजमध्ये. प्लस तुम्हाला याच्यावरती 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे तुम्ही विचार करा की कितीही स्वस्त पडेल आपल्याला. खूप बजेट फ्रेंडली कुर्ती पडेल. तर ही पण खूप छान वाटली. याच्यामध्ये थोडे असे जे डिझाईन्स आहेत ना त्याच्यावरती थोडंसं थ्रेडवर्क केलेलं आहे. मस्त आहे ही पण कुर्ती बघा. तर नेक्स्ट जी कुर्ती आहे खूप वेगवेगळे कलर्स आहेत ताईंकडे आणि खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. एकाच पॅटर्न्सच्या अशा कुर्तीज नाही आहेत. प्रत्येक कुर्तीमध्ये काही ना काही वेगवेगळं काम केलेलं आहे. हा कलर बघा किती सुंदर आहे आणि याच्यावरचं वर्क बघा किती छान आहे. खूप मस्त आहे. या कुर्तीज मी तुम्हाला वेअर करून का नाही दाखवत आहे कारण या सगळ्या साईज ना म्हणजे घातल्यानंतर वेगवेगळ्या होतात. मग त्या दिसायला व्यवस्थित वाटत नाही. ही कुर्ती बघा किती सुंदर आहे. फक्त म्हणजे नेकला वर्क आहे. याला स्लीव्ज असे आहेत. प्लेन आहेत स्लीव्ज. एकदम असे ट्रान्सपरंट असे एक तुम्हाला याच्यामध्ये एक ग्लेज दिसत असेल म्हणजे शाईन दिसत असेल एक. खूप छान आहे. मी तुम्हाला मागून दाखवते की बघा ही कुर्ती वेअर केल्यानंतर अशी काहीशी दिसेल आणि खूप छान वाटेल. वेगळाच कलर आहे. मस्त आहे. असे कलर मिळत नाहीत नॉर्मली. जे असे लाल हिरवे पिवळे निळे असे कलर बघायला मिळतात पण असे कलर पेस्टल शेड्समध्ये असं वर्क प्रॉपर सोबर सिंपल आणि अशा कुर्तीज खूप कमी बघायला मिळतात. याच्यामध्ये इनर नाही आहे पण ट्रान्सपरंट पण नाही आहे कुर्ती अजिबात.
आणि काही वेळेला काय होतं ना की सिल्कच्या ज्या कुर्तीज असतात तर त्याला इनर असतं, पण कधी कधी खूप जास्त हेवी होऊन जातं. आणि आता स्पेशली आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण काही फंक्शन्स वगैरे असतात तर तेव्हा अशा कुर्तीज घालून जातो, तर इनर अस्तरमुळे म्हणजे अस्तर जास्त जाड पण असेल तर त्याच्यामुळे सुद्धा स्वेटिंग जास्त होतं. तर म्हणून अशा कुर्तीज मस्त आहेत आणि या खूप बजेट फ्रेंडली आहे, त्याच्यात इनर नाही आहे त्यामुळे या तुम्हाला 750च्या 800च्या आतमध्येच आहेत, प्लस त्याच्यावरती तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. तर मी म्हणेन आणखीन काय पाहिजे आहे आपल्याला. तर ही खूप छान आहे, मला कलर खूप आवडला, खूप सुंदर कलर आहे. त्यानंतर नेक्स्ट जी कुर्ती आहे ती पण अशीच सिंपल सोबर. मी तुम्हाला या एकदम सिंपल सोबर कुर्तीज का दाखवते, कारण बऱ्याचशा मुलींना लेडीजला अशा छान सिंपल सोबर आवड, मला पण अशाच आवडतात की ज्या आपल्या बजेटमध्ये सुद्धा असल्या पाहिजे आणि दिसायला सुद्धा अशा एलिगंट वाटल्या पाहिजे. तर नेक्स्ट जी कुर्ती आहे ती बघा अशी आहे, किती सुंदर कलर आहे. हा कलर मला खूप आवडतो, माझ्याकडे ऑलरेडी अशा कलरची कुर्ती आहे, पण याच्यावरती जे वर्क केलं आहे ना खूप सुंदर आहे बघा, एकदम सिंपल आणि खूप छान असं वर्क केलं याच्यावर. ही पण खूप स्वस्त आहे, मी सांगते 750च्या आतमध्येच आहे, प्लस त्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर शॉपमध्ये ह्या प्राईसमध्ये तुम्हाला अशा कुर्तीज मिळणं खूप खूप अशक्य गोष्ट आहे आणि स्वामींनी ही गोष्ट आपल्याला शक्य करून दिली आहे. तर खरंच सांगते की मी शॉप्समध्ये बघितलेत पर्सनली, मटेरियल इतकं स्मूथ आहे आणि एकदम शायनी मटेरियल आहे. मी खरंच सांगते तुम्हाला खूप खूप छान मटेरियल आहे. तुम्हाला अजिबात म्हणजे कुर्ती वेअर केल्यानंतर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तर लांबून बघा ही कुर्ती अशी दिसेल वेअर केल्यानंतर. हा नेकचा जो पॅच आहे तो असा पूर्ण, बाकी पूर्ण कुर्ती प्लेन आहे, फक्त नेकच्या इथे पॅच आहे, पण तोच पॅच पूर्ण कुर्ती म्हणजे कव्हर करतोय. इतकी सुंदर वाटते बघा, पूर्ण प्लेन आहे, याला इनर नाही आहे, पण अजिबात ट्रान्सपरंट नाही वाटत आहे ती कुर्ती, कारण कलर डार्क आहे बघा. तर यातली नेक्स्ट टिप जी आहे ती अशी असेल की कुर्तीज घेताना समजा कुर्तीजमध्ये इनर नसतील तर तुम्ही एकतर इनर शिवून घ्या, किंवा तुम्ही डार्क कलरच्या कुर्तीज घ्यायची ज्याच्यामध्ये तुम्हाला इनरची तेवढी गरज लागत नाही. जर लाईट कलरच्या कुर्तीज घेतल्या तर त्या आणखीन ट्रान्सपरंट दिसतात. तर ह्याच्यामध्ये स्लीव्सला पण असं थोडंसं एक नॉर्मल असं एक टच दिलाय आणि खूप सुंदर आहे. मटेरियल खूप छान आहे, तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. तुम्ही खरंच म्हणाल की ताई खरंच मटेरियल घेतल्यानंतर खरंच खूप सुंदर मटेरियल आहे. सिल्क मटेरियल वाटतच नाही आहे, जे असं एकदम सॉफ्ट सिल्क म्हणतात ना तसं मटेरियल आहे, खूप छान आहे. तर ही एक कुर्ती आहे. त्यानंतर मी पटापट तुम्हाला दाखवते कुर्तीज की काय काय कुर्तीज आहेत. आणि नेक्स्ट जी कुर्ती आहे ती आहे ही कुर्ती बघा, किती गोड कलर आहेत. हे कलर खरंच मिळणार नाहीत, कारण प्रत्येक ठिकाणी मी बऱ्याचशा ठिकाणी बघते ना तर असे सगळे आपले जे ट्रेडिशनल कलर असतात ना तेच मिळतात, पण असे कलर मिळणं खूप रेअर आहे. आणि ताईंकडे असंच कलेक्शन आहे की जे वेगवेगळं म्हणजे जे आता लेडीजला सध्या जे आवडतील असे कलेक्शन त्यांच्याकडे. तर ह्याला पण बघा नेकवरती किती सुंदर डिझाईन आहे आणि या कुर्तीला ओव्हरऑल डिझाईन आहे पूर्ण, म्हणजे नेकला अशी डिझाईन तर आहेच, प्लस बाकी पण कुर्तीवरती ओव्हरऑल डिझाईन आहे आणि खूप सुंदर वाटते बघा. कलरच किती म्हणजे असं गोड कलर वाटतो एकदम, खूप छान. खालपर्यंत डिझाईन आहे, आता इथे दिसत नाही तुम्हाला पण मी अशी दाखवते तुम्हाला की बघा खालपर्यंत अशी डिझाईन आहे पूर्ण. आणि ह्याला एक प्लस पॉइंट आहे तो म्हणजे याच्यामध्ये इनर सुद्धा आहे. तर विथ इनर सुद्धा तर विथ इनर सुद्धा या कुर्तीची जी प्राइस आहे ती 900च्या आतमध्येच आहे आणि प्लस तुम्हाला याच्यावरती 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर सोने पे सुहागा जसं बोलतात ना तशी ही गोष्ट आहे आणि मस्त आहे. कलर आणि कुर्ती दोन्ही पण खूप छान आहे आणि मटेरियल पण खूप छान आहे. हात प्लेन आहे, त्याच्या हाताला थोडंसं पायपिंग केलं आहे साईडला आणि ओव्हरऑल कुर्तीवरती अशी डिझाईन आहे. ज्यांना सिंपल सोबर आणि एलिगंट आवडतं ना त्यांना हा कलर आणि पॅटर्न नक्कीच आवडेल. खूप छान वाटते, खूप छान मस्त वाटते. त्यानंतर नेक्स्ट जी कुर्ती आहे तो आहे माझा ऑल टाईम फेवरेट कलर, तो म्हणजे येल्लो कलर. पण वेगवेगळ्या कुर्तीज ट्राय करायला काय हरकत नाही, थोडे पेस्टल शेड्स पण घेतले ना कधी कधी खूप छान दिसतात. तर हा आहे आपला येल्लो कलर. पण बघा किती सुंदर आहे, नेकचं वर्क बघा किती छान आहे, खूप सुंदर वाटते. आणि
या कुर्तीची प्राइसही 1000च्या आत, म्हणजे 1000पर्यंत याची रेंज आहे. तर 1100 पर्यंत याची रेंज आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा 10% डिस्काउंट होईल. ऑल ओव्हर प्रिंट आहे कुर्तीवरती आणि त्यानंतर नेकला पॅटर्न आहे. मस्त वाटतंय बघा. कुठल्याही लेगिन्सवरती, म्हणजे तुम्ही ऑरेंज किंवा व्हाईट लेगिन्सवरती वगैरे वेअर केलीत ना, खूप खूप सुंदर दिसेल बघा. मला नेक पॅटर्न्स खूप आवडला याचा, खूप छान वाटतोय. अगदी सिंपल सोबर अशा या कुर्तीज आहेत, पण खूप छान लुक देत आहेत. आणि याचा पण इनर आहे आतमध्ये प्रॉपर. मी तुम्हाला सांगते की विथ इनर, विथ दिस मटेरियल आणि विथ दिस वर्क तुम्हाला ह्या प्राईसमध्ये अशा कुर्तीज मिळणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही स्वतःसुद्धा अनुभव घ्याल. जेव्हा तुम्ही कुर्तीज ऑर्डर कराल ना, तुम्ही नक्की मला सांगा की मी जे सांगते ते खरं आहे का खोटं आहे, हे तुम्हीच मला सांगाल. पण खूप सुंदर आहे बघा. वर्क किती छान आहे या कुर्तीवरती. म्हणजे जे एक जो पीस ताईंनी मला पाठवलाय तो अगदी सिलेक्ट करून पाठवलाय आणि खूप छान आहे. मला दाखवायला सुद्धा तुम्हाला ते खूप आवडतं, त्याच्यामुळे की मला स्वतःला जेव्हा वस्तू आवडते ना, तेव्हा मला ती तुम्हाला रेकमेंड करायला सुद्धा जास्त आवडते. तर खरंच मटेरियल खूप सॉफ्ट आहे. जसं आपण सिल्कच्या गोष्टी घेतो तर कधी कधी त्या टोचतात, इरिटेटिंग होतात, तर तसं अजिबात मटेरियल नाही आहे. एकदम सॉफ्ट असं हे सिल्क आहे, वेगळंच खूप मस्त आहे. तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट जी कुर्ती आहे, आता ही लास्ट आहे. तर नेक्स्ट जी कुर्ती आहे ती म्हणजे की अशा कलरची, ही मी ऑलरेडी काढली होती बाहेर मगाशी. तर बघा हा कलर पण किती वेगळा कलर आहे. त्याला नेकला असा पॅटर्न आहे पूर्ण आणि थोडं याला जे ग्लिटरी तुम्हाला दिसतंय, गोल्डन कलरचं ग्लिटर वर्क आहे याच्यावरती. सिंपल आहे, याच्यामध्ये इनर नाही आहे, पण कुर्ती खूप छान आहे, मस्त आहे. ज्यांना रेग्युलर वेअरसाठी वगैरे हवी असेल त्याच्यासाठी पण खूप मस्त आहे. तर बघा अशी कुर्ती आहे. ही पण पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट आहे त्याला आणि गळ्याला याला डिझाईन आहे अशी आणि बटन्सचं पॅटर्न आहे. तर ही पण एकदम रिझनेबल रेटमध्ये, जसं मी म्हटलं 750च्या आतमध्येच रेंजमध्ये आहे आणि प्लस याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर अशा या सिल्कच्या कुर्तीज आहेत. सिल्कच्या कुर्तीजचा याच्यातली जी टिप आता नेक्स्ट, की सिल्क कुर्तीजचा काय फायदा होतो. सिल्क कुर्तीजचा एक फायदा होतो त्या म्हणजे शक्यतो म्हणजे कधीतरीच त्या श्रिंक होतात, पण असं नॉर्मली जर तुम्ही सिल्कच्या कुर्तीज वॉश केल्या तर त्या श्रिंक होत नाही. तर त्याच्यामुळे त्या म्हणजे कमी जास्त होत नाही, जेवढ्या आहेत तेवढ्याच राहतात. त्यानंतर त्यांना इस्त्रीची गरज लागत नाही. नॉर्मली कॉटन कुर्तीजला आपल्याला रेग्युलर इस्त्रीची गरज लागते. कॉटन कुर्तीज वॉश केल्यानंतर कधी कधी त्या डल होतात, कलर त्यांचे लाईट होतात. पण सिल्कच्या किंवा शिफॉनच्या कुर्तीजचे कलर कधीही लाईट होत नाही, ते जसेच्या तसेच राहतात. कधी कधी इतक्या मटेरियल इतका छान असतो की तुम्ही कितीही वर्ष वापरलं तरी कुर्ती जशीच्या तशी दिसते. तुमच्या मेंटेनन्सवरती असतं. माझ्या बऱ्याचशा कुर्तीज अशाच आहेत की त्या खूप जुन्या आहेत पण अजूनही तशाच नवीनच्या नवीन वाटतात. तर त्याचं कारण म्हणजे सिल्कचं जे मटेरियल आहे ते जर तुम्ही एकदा चांगलं घेतलं ना तर कुर्ती बऱ्याच दिवस छान टिकतात. तर अशा सिल्कच्या कुर्तीज ज्या वेगवेगळे पॅटर्न, वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे मटेरियल सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर हे लास्या फिनेरी यांच्याकडून या कुर्तीज आलेल्या आहेत. तर त्यांचा नंबर आणि जे पण ताईंचे काही डिटेल्स आहेत, वैशाली ताई आहेत, तर त्यांचा नंबर आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. प्लस कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मी पिन करेन. तर तुम्हाला ज्यांना पण घ्यायचं असेल तर तुम्ही ताईंना व्हॉट्सअप करा किंवा त्या नंबरवरती कॉल करा, तर ते तुम्हाला डिटेल्स देतील. आणि मागच्याही बऱ्याचशा ताईंची म्हणजे कमेंट्स आलेल्या की ताई फोन उचलत नाहीत किंवा रिस्पॉन्स येत नाही. तर प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा व्हिडिओ जातो तर तेव्हा खूप सारे कॉल्स एकत्र येतात आणि त्या घरून ऑपरेट करतात. तर त्याच्यामुळे एकच नंबर आहे आणि एकच फोन आहे, तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा डिफिकल्ट होतं की ॲट अ टाइम सगळ्यांनाच फटाफट रिस्पॉन्स करायचा. कारण आपण एकदा एक गोष्ट विचारली तर एकच कुर्ती विचारत नाही, त्याच्या रिलेव्हंट आणखीन किती आहेत, काय आहेत, तर त्यांना सगळं
स्टॉक काढावा लागतो, बघावा लागतो आणि त्याच्यानुसार त्यांना तुम्हाला रिप्लाय करायचा असतो, म्हणून थोडासा डिले पण होऊ शकतो. तर प्लीज ती गोष्ट समजून घ्या. आणि कुर्ती खरंच खूप मस्त आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप रिझनेबल आहेत, मी तुम्हाला सांगते. ह्या पण ज्या सिल्कच्या कुर्तीज मी तुम्हाला दाखवल्या त्या विथ डिस्काउंट होऊन तुम्हाला 1000 रुपयाच्या आतमध्येच या कुर्तीज येतील सर्व. इवन ही जी मी कुर्ती घातली ती पण बघा किती सुंदर आणि सोबर दिसते, मस्त. तर नक्की तुम्हाला कुर्तीज आवडल्या असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे काय कराल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.